शैलेशजी माळी यांच्या माध्यमातून ह्या टी शर्ट आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची ही देखील मॅच आणि पहिलंच षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आदर्श म्हात्रे. सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिनीत आणि साथीनं यश ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला जिनीतला आपण पाहतोय. जिनीत पवार या संघात हा महत्त्वपूर्ण खेळाडू. आज लक्ष पुन्हा एकदा त्याच्यावरती असेल आणि जबाबदारी सलामीर फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडवरती त्याच्यावरती देखील. पहिला चेंडू आडव्या बॅटनं स्वीप करायचं होतं परंतु लेन चांगली होती. तर पहिला चेंडू मन बनवलं होतं. कदाचित खाली क्षेत्र पाहिलं होतं जिनीतनं, त्या दिशेनं त्याला खेळायचं होतं परंतु मन बनवून चालत नाही. चेंडूच्या मेरिटवरती खेळ क्रिकेटमध्ये आपल्याला करावा लागतो. स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघून गेलाय. तो यष्टीरक्षक विनायकच्या हातात. डॉट बॉलनं सुरुवात आदर्श म्हात्रेची आपण पाहतोय. नाव आदर्श, काम देखील तसंच करावं लागेल परंतु समोर चॅलेंज आहे जिनीतचं. आता चांगला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही. या धाडस मयूर करू शकला नाही कारण की बॅकअपला क्षेत्ररक्षक दूर होता. कदाचित अतिरिक्त ओव्हर थ्रोच्या धावा जाऊ शकतात. त्या अनुषंगानं त्यानं स्वतःला थांबवलं आणि धाव 1 पूर्ण झाली. 1 डावाला आणि वैयक्तिक अकाउंटला सुरुवात करत असताना जिनीत पवारला आपण पाहतोय. 2 नामांकित संघ आपण पाहू शकाल. गतवर्षापासून चर्चेत राहिले ते दोन्ही संघ. या पॉलमध्ये सर्रास या 2 संघांना आपण पाहतो आणि चांगला खेळ नेहमीच या दोन्ही संघांनी दाखवलाय. खास करून आज चैतन्येश्वर खुटारीचे बरेचसे खेळाडू उपस्थित नसले तरी देखील दमखम त्यांचा पहिला. मागची मॅच काय रंगली. शेवटच्या 3 मध्ये 2 धावा डिफेंड केल्या आणि जतीननं स्वतःला सिद्ध केलं आणि मॅच आपल्या बाजूने त्यांना टर्न केली आणि एक रोमांचक विजय त्यांनी मिळवला आणि आता त्यांचं आव्हान कायम या स्पर्धेत पाहायला मिळतोय. खरं तर ग्रामीणची स्पर्धा म्हटली तर प्रत्येक सामना महत्त्वाचा. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला करो या मरोची स्थिती पाहायला मिळते जेणेकरून प्रत्येक सामना आपल्याला जिंकावा लागतो. नॉकआउट स्टेज. फुल लेनचा चेंडू प्रहार केला क्षेत्र. जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यशला आपण पाहतो. यशला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्या बॅटमधनं तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला. पॉवर सर्कलचा प्रतिबंध देखील आहे. पाहिलं त्यानं की त्या क्षेत्रामध्ये अर्थातच वायडिश लॉंगॉनला कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्याला हलण्याची देखील मुभा दिली नाही यशनं. अशा पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आणि या 6 धावफलक 7 या कडेवरती. 4 षटकं किमान 50च्या आसपास धावा बनवाव्या लागतील. मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं 56चं टार्गेट खुटारीनं सेट केलं होतं विपक्षीय टीम अर्थातच पेठ संघासमोर परंतु अंतिम 2 धावा त्यांना बनवता आल्या नाही. 54 तब्बल बनवल्या होत्या परंतु त्यानंतर सामना गमावला. तर एका बाजूला आपण कोपरा संघाचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये 48 लक्ष त्यांनी पूर्ण केलं होतं. तर मागच्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग त्यांनी केला होता परंतु तरी देखील या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः ते बॅटिंग करताना पाहायला मिळतात. कदाचित आपल्या गोलंदाजांवरती त्यांचा जास्त आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगानं मात्र जरूर ते प्रथमतः बॅटिंग करतायत. पहिला षटकार आपण पाहिला दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. दूरवरती क्षेत्ररक्षक आहेत, येतील पोहोचतील परंतु तोवर बॉल न गाठले सीमारेषा. आलाय तो आणखीन एक रुबाबदार दमदार चौकार. त्यानंतर जसा यश स्ट्रायकिंग एंडला आला त्याच्या बॅटमधनं फटके पाहायला मिळतात. एक षटकार आणि त्यानंतर चौकार. 11 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक पहिलं आदर्श म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकातील 5वा बॉल. प्रहार केला पुन्हा एकदा परंतु आता इनफिल्डमध्ये शॉट स्क्वेअर लेग निलेश त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतात. फक्त सिंगलनं स्ट्राईक रुटेड. धावफलक 12. सातत्यानं परिवर्तन कारण की उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज मैदानात आपण पाहतोय. त्या कारणास्तव परिवर्तन फिल्डिंगमध्ये जितका परिवर्तन होतोय तितकंच परिवर्तन गोलंदाजीमध्ये देखील करावं लागतंय. याचं कारण की दिशेमध्ये नियंत्रण हे मिळवायचं आहे ते आदर्शला. तो प्रयत्न त्याला करावा लागेल. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे आणि एक मिड विकेट. हे ट्रॅप रचण्यात आलंय परंतु आता बॉल पुन्हा गॅपमध्ये एका टप्प्यावरती
बॉल जाईल ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. अंतिम बॉलवरती पॉवर प्लेचा शेवट गोड चौकाराला आणि या 4 धाव फलक 16 वरती. च्या दशकातील काही गीतं आता सध्या तरी डीजे मास्टर लावत असताना आपण पाहतोय. पण तो मॅचमध्ये जास्त जोखीम आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिल्या षटकात तरी देखील धावा पाहायला मिळतात. याचं कारण की शॉट सिलेक्शन अप्रतिम होतं. जसा चेंडू त्या पद्धतीनं खेळ, चांगल्या चेंडूवरती सिंगल, काही डॉट जरी आला तरी देखील जास्त दडपण आपल्यावरती खेचून घेतलं नाही. मी तरी म्हणेन ते जिनीत आणि सोबतीनं यशनं दोघांकडनं फटके पाहायला मिळतील यात शंकाच नाही आहे. टॅलेंटेड 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच षटकात टॅलेंट सादर झाले. तब्बल धावा दापलकरती बिनबाद 16 अशी एक दमदार सुरुवात करत असताना आपण अंशन शीतल 11 DCC कोपराला पाहतोय. षटक क्रमांक 2 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. अनुभवी गोलंदाज, मागच्या मॅचमध्ये चांगला प्रयत्न त्यानं केला होता. या मॅचमध्ये देखील समोर जे फलंदाज आहेत त्यांना रोखावं लागेल, किमान विकेट प्राप्त करावं लागेल या षटकात, तर मात्र धावफलकावरती अंकुश लावू शकतो चैतन्येश्वर खुटारी संघ. पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हातानं निलेश मात्रे. अगदी फुलोर लेनचा चेंडू, पाचीची अपील, परंतु पिचिंग दर्शवतात पंच. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. यश बाद झाला, ज्या यशनं चौकार षटकार ठोकला होता. पायचीची अपील झाल्यानंतर यशचं लक्ष नव्हतं, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा जिनीचा प्रयत्न फसला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आता मैदान सोडावं लागतं ते यशला. वाऱ्याचा प्रचंड वेग सध्या तरी आपण पाहतोय आणि हे क्रीडांगण म्हटलं तर इथे सातत्यानं जसा जसा वेळ पुढे जातो त्यानंतर अगदी वेगानं वारा आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी फलंदाच्या विरोधात तर कधी कधी फलंदाच्या हितामध्ये हा वारा आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी अगदी जर वाऱ्याचा वेग आपण पाहिला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाहतोय, म्हणजे आता ज्या एंडनं गोलंदाजी होते फलंदाजांसाठी हा वारा अनुकूल आहे मी तरी म्हणेन. मोठे फटके आले तर जरूर सफल होऊ शकतात फलंदाज. कदाचित हवाई सफर जर प्रयत्न केला तर वाऱ्याचा वेग सोबत बॉल दूर जाऊ शकतो. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाले. सांघिक यश निलेश मात्रे पूर्ण करत असताना यशला परतावले नवीन फलंदाज. मागच्या मॅचचा मॅच विनर रोहित कोहली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती जिनीत पवार. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद निलेश. दरम्यान हा चेंडू पेस ऑफ केला होता, परंतु इनफिल्डच्या वरतून इनसाइडचा क्लास, इनसाइड आउटचा क्लास दाखवला जिनीतनं आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार आलाय तो चौकार. प्रचंड वारा आपण पाहतोय, वादळ जणू काही मैदानामध्ये घोंगावताना पाहतोय. चौकार जिनीतनं ठोकलाय आणि या 4च्या मदतीनं मात्र आता धावफलक 20 याकड्यावरती. आता देखील चांगला ड्राईव्ह, परंतु डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक साहिल तैनात आहे. सिंगल आणि सिंगल वरती समाधान. वाऱ्याचा वेग, त्याचा अनुमान सध्या बांधणं कठीण आहे. चहू बाजूनं वारा आता पाहायला मिळतोय. प्रचंड वारा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिल्या षटकात फलंदाजांचं वादळ पाहिलं. 16 धावा एकवटल्या होत्या बिनबाद. जबरदस्त सुरुवात कोपरा टीमची पाहिली, परंतु त्यानंतर वापसीचा प्रयत्न निलेश मात्रे करत असताना एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आलाय, परंतु आणखीन विकेट येईल का अशा अपेक्षा चैतन्येश्वर खुटारीला देखील असतील, कारण की धावा थांबवायच्या असतील तर एकमात्र साधन विकेट त्यांना मिळवावे लागतील. चांगला चेंडू समोरच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दरम्यान बॉल फील्ड केला मयूरनं. चांगली फिल्डिंग, धाव फक्त मिळेल ती सिंगल. गुड फील्ड अँड गुड थ्रो. एकच्या सह्यानं धावफलक 22 वरती. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत, कारण की पहिल्या बॉलवरती रनआउटला विकेट आली होती.
नेक्स्ट मॅच इथनं जो संघ जिंकेल तो संघ जय वागेश्वर किरवली या संघासोबत खेळणार आहे. तर किरवली संघ आपले खेळाडू कुठे असतील तर त्यांना लगेचच या दिशेने बोलवायचा. रिव्हर्सचा नमदार फटका, शॉट सिलेक्शन लाजवाब, चेंडूवरती जी अगदी तीक्ष्ण नजर होती आणि त्यानंतर हँड आय कॉर्डिनेशन लाजवाब पाहायला मिळालं. आणि विथ द विंड हा खेळत असताना वाऱ्यासोबत बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकार. खरं तर वाऱ्याचा वेग जिनीतनं पाहिलाय, त्याला माहित आहे की वाऱ्याच्या अगेन्स्ट आता षटकार दाखवणं कठीण गोष्ट आहे. त्या कारणास्तव त्यानं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि सफल देखील झाला. दमदार चौकार, दर्जेदार शॉट सिलेक्शन त्याचा आपण सध्या तरी पाहतोय आणि रिवॉर्ड देखील त्याला प्राप्त झालाय. 4 धावा मिळाल्या. या अगोदर देखील एक इनसाइड आउटचा क्लास त्यानं दाखवला होता. म्हणजे या खेळाडूमध्ये क्षमता आहे, नवनवीन फटके तो दाखवू शकतो, कारण की मॉडर्न क्रिकेट आहे आणि मॉडर्न फटके गरजेचे आहेत. आणि तो प्रयत्न जिनीत पवार करत असताना धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, फील्ड सेटअप आता करण्यात आले. डीपमध्ये आता पॉइंट तैनात केले ते जिनीत साडी. अंतिम बॉल राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू समोरच्या दिशेला लॉब केलाय, परंतु एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. विशालला आपण पाहतोय सिंगल मिळेल. डाव पहिला आणि षटक क्रमांक दुसरं पूर्ण झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 17 धावा, 27 धावा माफ करा. तर पाण्याची माग केली जाते. 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा धावफलकावरती. सुरुवात 16 ने झाली होती, तर या षटकात धावा 11 आल्या. एक विकेट देखील सांघिक प्राप्त केलं निलेशनं. यशला परतावलंय त्यानं मागे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जोडी जमली आहे. रोहित कोळी आणि साथीनं जिनीत पवार. नेक्स्ट मॅच जय वागेश्वर किरवली आपण देखील सुसज्ज राहायचं आहे. इथनं जो संघ जिंकेल त्या संघाची फाईट किरवलीशी आपल्याला पाहायला मिळेल. 2 चित्तथरारक विजय किरवलीनं मिळवलेत. या हंगामात चांगला खेळ त्यांचा आपण पाहतोय, परंतु त्यांच्यासमोर कोणत्या संघाचं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी ही मॅच सध्या तरी आपण पाहतोय. एका बाजूनं येलो आर्मी आपण पाहतोय, तर एका बाजूनं व्हाईट आर्मी, मी तरी म्हणेन ब्लू अँड व्हाईट अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं त्या टीम DCC कोपराचं. आतापर्यंत चांगली बॅटिंग मी तरी म्हणेन, कारण की ज्या वेगानं धावा एकवटल्या 27चा विचार केला तर 13.50 अशी धावगती त्याने बनवली आहे. अजूनही येणाऱ्या 2 षटकामध्ये आणखीन 22-25 धावा जर बांधल्या तर फायटिंग टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल. आणि संध्याकाळचं सत्र 2 षटकं वाऱ्याच्या सोबत तर 2 वाऱ्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतात. ते पाहता मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा जादुई फिरकी गोलंदाज विशालचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये विशालला मार बसला होता मी तरी म्हणेन, परंतु या मॅचमध्ये जरूर चांगला टप्पा आणि चांगल्या दिशेवरती त्याला गोलंदाजी दाखवावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय आता जिनीतला. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये सातत्यानं ठेवण्याचा त्याचा देखील प्रयत्न आपण पाहतोय. सलामीसाठी आला, एका बाजूनं किल्ला लढवतोय. जरूर धावसंख्येला डावाला तो आकार देत असताना वैयक्तिक जर आपण त्याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधनं आपण 3 चौकार पाहिलेत. अर्थातच 15 आकड्यावरती तो खेळताना पाहायला मिळतो. विशाल लेफ्ट मोर द विकेटनं. पहिला चेंडू खोलात टाकलेली लेन, परंतु फुलटॉस बनवलाय. फटका देखील सुरेख बनवत असताना समोरच्या दिशेला व्हीसेप मध्ये लॉंग ऑफ मधून बॉल सीमारेषा पार आलाय तो अप्रतिम असा चौकार. डीजे मास्टरचा लंच ब्रेक आहे. खरं तर खूप उशिरानं हा लंच ब्रेक मी तरी म्हणेन. तब्बल 3:30 अवधी झालाय. आणि अशा मुमेंटला आता मात्र जोखीम उचलताना आपण जिनीतला पाहतोय. याचं कारण की आता त्याला माहित आहे वारा आपल्या सोबत आहे आणि आता षटकार चौकार येऊ शकतात आणि आता समोरच्या दिशेला फटके पाहायला मिळतात. अगदी 20 वॅगन व्हील जर त्याचं पाहिलं तर चहू बाजूला आपल्याला फटके पाहायला मिळाले, ज्यामध्ये आपण स्वीपचा देखील प्रयत्न, रिव्हर्स स्वीप असेल, पॅडल स्वीप, समोरच्या दिशेला 20 मध्ये देखील फटके. आता देखील पुन्हा एकदा प्रहार केला, ऑन साईडला टर्न केला, बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिटनेसचा प्रत्यय देखील देत असताना जिनीत आणि सोबतीनं रोहितला आपण पाहतोय.
रोहितचा विचार केला तर गेली कित्येक वर्ष कोपरा टीमसाठी सातत्यानं झुंज देताना आणि योगदान देत असताना रोहितला आपण पाहतोय. चांगला चेंडू फटका हा देखील लाजवाब आहे. बॅलन्स अप्रतिम होतं. एक तर पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न झालाय परंतु काय घडेल. दुसरी धाव घेत असताना यस पंचांकडनं सिग्नल नाहीये परंतु पंच दर्शवत आहेत की आता तिसऱ्या पंचांचा वापर करावा लागेल. चला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आयोजन करता असतील 12 प्रतिनिधी, आपण काही बोलायचं नाहीये. एक्झॅक्टली काय घडलंय त्यासाठी आता शहानिशा चालू आहे. स्लो मोशन मध्ये आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स सूरज आहेत, दर्शवत आहेत की आता पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय. थ्रोचा जर आपण विचार केला तर अगदी उंचावरून थ्रो आली आणि ती थ्रो येत असताना थोडासा वेल गेला. कदाचित जर फ्लॅट थ्रो आणि शोल्डर मध्ये दमखम असता तर कदाचित काम बनलं असतं. थोडासा दूरवरती होता, फ्रेम मध्ये अगोदर नव्हता परंतु अंततः तो पोहोचलाय आणि धावा 2 त्या ठिकाणी प्राप्त होतात आणि 2च्या मदतीनं धावफलक 35 या आकड्यावरती. आला होता परंतु त्यानंतर विकेट टाकली. गरज होती का प्रश्नचिन्ह खिलाडू कक्षातनं देखील आणि प्रेक्षक देखील जागच्या जागी चर्चा करतात की काय गरज होती. ज्या फलंदाजानं आतापर्यंत चांगले फटके दाखवले होते या संघाचा मुख्य खिलाडू देखील आहे आणि अशा पद्धतीनं त्यानं जागा सोडली जिथे धाव देखील नव्हती आणि अशा मुवमेंटला रनआउटच्या स्वरूपात मध्ये मात्र तो बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल होताना मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ कुणालनं केला आणि आता तो कुणाल इनेट क्रमांक 4 वरती पाहायला मिळतोय. परंतु धक्का लागलाय, मोठा धक्का मी तरी म्हणेन जिनीत पवारच्या स्वरूपात. विशाल ज्याच्या अगेन्स्ट मात्र चांगले फटके दाखवले होते जिनीतनं, तो जिनीत आता बाद झालाय. तब्बल या षटकात देखील 14 धावा खर्च झाल्यात. आता शेवटचा चेंडू धावपुस्तकावरती 41 धावा पाहायला मिळत आहेत. 14ची सरासरी मेंटेन केली मी तरी म्हणेन ती बॅटिंग करत असताना. अंश अँड शीतल 11 डीसीसी कोपऱ्यानं शेवटचा चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती 41 धावफलकावरती 2 गडी गमावलेत ज्यामध्ये यश आणि त्यानंतर जिनीत. सलामी ओपनिंग ब्लास्टर मागे परतलेत. आता देखील फटका सजवायचा होता परंतु झेलची शक्यता. टिपलाय झेल, नीरज पुढे सरकला. आय विल टेक असा कॉल त्याचा पाहायला मिळाला आणि टिपला झेल चपला खेळतो. नवख्या फलंदाज कुणालचा देखील सलग धक्का आपल्याला पाहायला मिळेल आणि डाव पहिला. तिसरं षटक कंप्लीट आणि 3 षटकानंतर 41 वरती 3 गडी बॅटिंग करत असताना कोपडा संघ. ग्रीन सॉन्ग आपण ऐकताय डीजेच्या माध्यमातून. वारासोबत डीजेची ही धून आपण पाहतोय. एकंदरीत या तालात संपूर्ण प्रेक्षक देखील डोलत असताना आपण पाहू शकाल. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. संघर्ष शिगेला पोहोचेल यात शंका नाही आहे, कारण की 2 अव्वल संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात. एका बाजूने कोपरा तर एका बाजूने कुटारी. नवीन फलंदाज जगदीश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील, एक्सपिरियन्स खेळाडू. दोन्ही जे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या पाठीशी भरपूर अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष सातत्यानं कोपरा संघाची नौका ज्यांनी पार करण्याचं काम केलंय ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज जतीन मागच्या मॅचचा खरं तर स्टार गोलंदाज मी तरी म्हणेन.
कारण की धावा रोखायच्या असताना असं वाटलं होतं सामना त्याच्या हातातनं निसटलाय. पहिला खराब चेंडू त्याने टाकला होता, परंतु त्यानंतर त्याची वापसी लाजवाब होती. लेफ्ट हँडर आहेत. पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलंय. बॉलला समोरच्या दिशेला उडवत असताना सीमारेषा पार लॉंगॉनच्या वरतून आलाय हो दर्जेदार षटकार. कारण की आता सूर्यप्रकाशाचा विचार केला तर सूर्य आपल्या बाजूनं आता अस्ताच्या दिशेनं चाललाय आणि एक्झॅक्टली गाडी देखील त्याच दिशेला आहे. तिथे सूर्यकिरण काचेवरती पडतायत आणि परावर्तित होत आहेत. यस, थँक्यू. षटकार तर ठोकलाय. स्वागत पुन्हा एकदा जतीनचं करण्यात आलंय षटकारानं आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 47 या आकड्यावरती. लेफ्ट ऑफ द विकेटनं जतीन वन्स अगेन आडव्या बॅटनं बॉलला टर्न केलंय. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू होता. अगदी बॅटच्या वरच्या भागावरती अर्थातच स्ट्रिकर एंडवरती हा चेंडू लागलाय आणि तिथे सिंगल पूर्ण झाले. सिंगलनं स्ट्राईक रुटेड आणि आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जगदीश ठाकूर पाहायला मिळतील. एका बाजूला रोहित कोहली षटकार ठोकलाय. स्वतःची योग्यता पुन्हा त्याने सिद्ध केली. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ केला होता आणि या मॅच मध्ये देखील फिनिश टच देण्याचा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळेल. हा चेंडू प्रहार करायचा होता. आता मात्र बॅटन पॅड मधून डॉटची सांगता पुन्हा एकदा कमबॅक आपण जतीनचा पाहतोय. खर तर जतीन सुरुवात जरी खराब करत असला तरी देखील कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव डेट ओव्हर मध्ये त्याच्यावरती विश्वास चैतन्येश्वर खुटारी संघ टाकत असताना फुलटॉस चेंडू पुन्हा प्रहार तर झालाय, परंतु व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. यस, पंचांचा रिव्ह्यू आपण पाहू शकाल कारण की पंचांना थोडंसं डाऊट वाटतंय एक्झॅक्टली काय आहे. सध्या तर डिसिजन पंचांनी दिला नाहीये, परंतु आता चेक करण्यात येईल ते काय घडलंय. आमचे आयोजनकर्ता आहेत आमचे आशिष पाटील, त्या ठिकाणी दर्शवतील की वेस्ट साईड पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली. पंचांचा रिव्ह्यू आपण पाहतोय कारण की पंचांना ती अथॉरिटी आहे. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात आणि नो बॉल उंच देखील होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं खरं तर एकतर क्रिचच्या मागे देखील गेला होता फलंदाज आणि तरी देखील त्याच्या वेस्ट साईड पेक्षा हा चेंडू वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती फायदा मिळाला आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक पोहोचलाय ते आता 50 या आकड्यावरती. 50 या 50 आकडा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना डीसीसी कोपरा या संघाचा. षटकातील आता मात्र 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील एक नो हाताळला होता आणि या मॅच मध्ये देखील आता सरळ यष्टांवरती बॉल हादललाय, परंतु धावा मिळतील. फ्री हिटची हीच तर गंमत आहे. कधी कधी क्लीन बॉल झाला तरी देखील चौकार येतो. फ्री हिट मध्ये मात्र ही संधी साधली आहे रोहितनं. 2 धावा देखील मिळतील. काय क्रिकेट आहे, आमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि खास करून हा आविष्कार फ्री हिटचा मी तरी म्हणेन. मागील 4-5 वर्ष झाली आपण पाहतोय सातत्यानं फ्री हिट वरती देखील धावा येताना पाहायला मिळतात. आजुवा कधी कधी घडतो, कधी कधी यष्ट्या उद्ध्वस्त होतात आणि सावकार देखील मिळतो. इथे देखील 2 मिळाल्या. आता स्क्वेअर कट करत असताना बॉल चाललाय तो पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये पॉइंटचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब आली आहे. फेकी खराब करत तर पॉइंटच्या जवळून 2 धावा सोपी गोष्ट नव्हती, परंतु ती गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. जोखीम पत्कारली होती. कदाचित स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न रोहित कोहलीचा आपण पाहतोय सफल झालाय. 2 धावा मिळतील आणि धावफलकावरती 54 धावा. षटकातील आता शेवटचा चेंडू यॉर्कलेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सध्या जतीन करत असताना आता देखील चांगला चेंडू ऑन साईडला बॉल चाललाय गरंगळत गवताच्या गालिशाला गुदगुल्या करत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र असफल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. 1 धाव धावफलकावरती ऍड. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या आता 55 या अगोदर जेव्हा खुटारीनं मॅच जिंकली होती तेव्हा त्यांनी 55 बनवून धावा डिफेंड केल्या होत्या, परंतु आता त्यांच्या विरोधात कोपरा संघानं 55 बनवल्यात आणि आता विजयासाठी त्यांना 56 बनवायच्या आहेत. परंतु काय घडेल काय बिघडेल, या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल आणि किरवलीशी फाईट करेल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात आवाज असेल शिरिवलीचा बुलंद आवाज मंगेश पाटील यांचा. थँक्यू.
तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला लगेच विनंती करेन कुठारी संघ आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा आणि विनंती असेल किरवली टीम आपण सज्ज राहा. यातून जो संघ जिंकेल तो लगेच किरवली टीम समोर फाईट करेल शेवटच्या मॅचमध्ये. चला विशाल सलामीची जोडी आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. तर 4 षटक 24 बॉल 56 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा चैतन्येश्वर कुटारी टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. विशाल मात्रेंना फलंदाज, मयूर मात्रे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल जिनीत पवार हा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये 56 धाब्यांचं घेतलं लक्ष्य कशा रीतीने आता पार करेल सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी. चला थोडा फास्ट केला. तर पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान होता. 50 वेग पहिलं लाईन खराब. पंचांचा इशारा की हा बॉल वाईट. अवंतर धाबेनं सध्या अकाउंट ओपन झाल्या बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी टीमचा लक्ष पहिलं 56 धाबेचा प्रवास मॅच मध्ये करायचा. पहिला बॉल पाहिलं तर वेगवान फेकला होता मात्र लाईन खराब होती त्याच्या कारणास्तव लगेच अंपायरचा दंडित घोषित केला जिथे अवंत धाबी जोडली गेली. पुढचा बॉल गोलंदाज जिनीत पवार तयार. समोर फलंदाज पाहिलं तर मयूर मात्रे प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तरी या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्या आणि संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिलं षटक अगदी महत्वाचं षटक. मागील मॅच मध्ये पाहिलं तर जिनीत पवारनं चांगली गोलंदाजी केली होती. आता तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये देखील नक्कीच कोपरा टीम साठी गोलंदाज जिनीत पवारला करावे लागेल. पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला त्याच्यानंतर या बॉलवरती 2 धावा पाहिल्या. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धाव पुस्तकामध्ये धावा पाहिल्या. सिंगल डबलला सध्या प्राधान्य दिलं जात आहे बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी टीमच्या माध्यमातून संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या पिवळ षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये जिनीत पवार जो मुख्य ट्रम्प काढे कोपरा टीमचा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना अगेन्स्ट चैतन्येश्वर कुटारी. समोर फलंदाज पाहिलं पुन्हा एकदा मयूर मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रहार केलाय. फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी डाऊन द फिल्डर पकडल्याचे संपलाय. मयूर मात्रेचा केला पहिला धक्का चैतन्येश्वर कुटारी टीमला.
मैदानातून बाहेर गेलाय. मयूर मात्रेची विकेट मैदानातून बाहेर झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धाव पुस्तकामध्ये दावा पहिला तर संघ 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिला ट्रम्प कार्ड डीसीसी कोपरा टीमचा गोलंदाज जिनीत पवार. अगदी पॉवरफुल गोलंदाजी आपण जिनीतची पाहतोय. पुढचा बॉल समोर निलेश मात्रे. फुलटास बॉल ऑफ साइडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत पहिलं सिंगल धाबेला प्राधान्य. वैयक्तिक एक धावेनं अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये अवघ्या 6 धाबा खर्च केला. समोर फलंदाज पाहिलं तर विशाल मात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खोलवर टप्प्याचा हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज जिनीत पवारनं आणि हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना आणि ज्या वेळी स्वतःला तुम्ही मैदानावरती सिद्ध करत असताना त्यावेळी तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. आणि स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाज जिनीत पवार जो मुख्य गोलंदाज तेवढा चांगला हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत पस्तक पे तस्तक. चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स. अंतिम बॉल वरती आला विशालच्या बॅटमधून चौकार. टँक डेज आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये दाबा पहिल्या संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण जिनीत पवारची पाहिले, जिथे एक धक्का बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर खुटारी टीमला दिला आणि टोटल 10 धावा खर्च केल्या. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता यश कोहली हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर निलेश लाईन पाहावी लागेल. लेंथ लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवंतर धावी जोडली जाताना अवंतर धावेनं संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पाहिलं तर निलेश मात्रे हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. गोलंदाज तयार यश कोहली. वेगवान बॉल बॅटची एज. अगदी पॉइंट गल्लीमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. चेंडू निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी निलेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्या फलंदाज निलेश मात्रेच्या बॅटमधून. 4 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज यश कोहली हा दुसरा ट्रम्प कार्ड डीसीसी कोपरा टीमचा. सध्या लाईन मधून भटकला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की टीस वाईट. अवंत धावा या जोडल्या जातात आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. समीकरण पाहिलं येणारे 17 बॉलनं 40 धावेंची गरज चैतन्येश्वर खुटारी टीमला. मयूर मात्रेची विकेट गेल्यानंतर सध्या विशाल मात्रे आणि निलेश मात्रे चांगला खेळ साकारतोय खुटारी टीमसाठी. प्रहार केल्या पटक्यात चांगला. अगदी पॅटच्या रडार मध्ये ऑफ साइडला हा बॉल लॉक केला. 6 धावेसाठी ठोकलाय निलेश मात्रेनं षटकार.
आक्रमण करत असताना सध्या निलेश म्हात्रे हा फलंदाज त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहिला आणि धावगतीला वेग दिला जातो. संघ जाऊन पोहोचला टोटल 22 या आकड्यावरती. पुढचा बॉल जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला, ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट. एकच धाबेनं समाधान मानलं, एक धाबेनं संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं तर आता बॉल शिल्लक असतील 15 मध्ये 33 धाब्यांची गरज आहे. पहिला षटक भरपूर चांगला राहिलं. या षटकाचा विचार केला तर थोडंसं मागणं राहिलं कोपरा टीमसाठी, ज्या षटकामध्ये अगदी चांगली फलंदाजी करत असं आपण निलेश म्हात्रेला पाहिला. आता सध्या स्ट्राईक वरती विशाल म्हात्रे. हा प्रॅकर फुल केलाय, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत हो. कॅच ड्रॉप जीवनदान विशाल म्हात्रेला. हे कर्दनकर राहील मॅच मध्ये DCC कोपरा टीमसाठी. आणि या बॉलवरती आले सिंगल, एक धाबेनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली ना तर संघ जाऊन पोहोचले टोटल 24 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 14 आणि 14 मध्ये करायच्यात अजूनही 32 धाब्यांची गरज. विशालला दिलेलं जीवनदान त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. पुलटास बॉल होता, लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त दाबा भरपूर या ओव्हरमध्ये खर्च करतोय. तब्बल पाहिलं तर तिसरा बॉल वाईट फेकला. गोलंदाज यश कोहलीनं चांगल्या लेंथ चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये धाब्यांची लयलूट केली सध्या यश कोहलीनं. समोर फलंदाज पाहिलं तर निलेश म्हात्रे, त्याच्या बॅटमधून या षटकामध्ये आपण एक चौकार एक षटकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती निलेश म्हात्रेला पाहता. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, पटक्या चांगला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती आले सिंगल. एकेरी दाबेला प्राधान्य. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल समोर विशाल म्हात्रे, ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय, तो मात्र विशाल म्हात्रे. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज यश कोहली. प्रहार केलाय, फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये. आता चुकी होणार नाही. फलंदाज बाद विशाल म्हात्रे. हा धक्का लागलाय दुसरा बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 26 या आकड्यावरती, जिथे लक्ष 56 धाब्यांचं होतं. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. येणारे 12 बॉलनं 30 धाब्यांची गरज. बारा चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धाबा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉलनं 30 धाब्यांची गरज. 15च्या सरासरीनं धाबा आता 2 षटकामध्ये जोडावे लागतील. बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी टीमला 2 विकेट, महत्वाची विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. पहिली विकेट पाहिली तर मयूर म्हात्रे आणि त्याच्यानंतर विशाल म्हात्रेला जीवनदान दिलं, त्याचं खूपसा फायदा उचलता आला नाही आणि त्याची विकेट देखील मैदानातून बाहेर गेल्या. निलेश म्हात्रे यांना फलंदाज तुम्ही पाहता खरं तर विकी, जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि ही जोडी सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय रोहित कोहली. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 30 धाब्यांची गरज. चांगली मॅच आहे, चांगला संघर्ष दोन्ही टीमचा नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज या रोहित कोहली, समोर निलेश म्हात्रे.
प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत पहिलं सिंगल दाबेला प्राधान्य, एक दाबेनं संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, संघ जाऊन पोहोचला तो मात्र 27 या आकड्यावरती समीकरण पाहिलं. येणारे 11 बॉल आणि 29 धाब्यांची गरज. विकी सध्या ऑन स्ट्राईक वरती आलाय. विकीला चांगलं खेळ करावं लागेल. मागील खेळीची पुनरुत्ती या मॅच मध्ये आता विकीला करावी लागेल. मागील मॅच मध्ये अगदी दमदार खेळ राहिलं, आता त्याच खेळीची पुनरुत्ती नक्कीच या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्याने ऍक्शन चुडला, उचलती फेकतील तोपर्यंत पाहिलं तर चित्याच्या चपलाईने या बॉल वरती 2 धाबा कंप्लीट केला. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता येणारे 10 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. 10 बॉल आणि 27 धाब्यांची गरज. मॅच भरपूर चांगली आहे. विकी मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देत असताना निलेश मात्रे ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना रोहित कोहली हा गोलंदाज पाहता. सध्या बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारे, समोर इनॅक्शन मध्ये निलेश मात्रे. प्रहार करावा लागेल. यस, बॉल करावा. पंचांचा इशारा की वाईड बॉल. रिव्ह्यू देखील घेतलाय सध्या कोपरा टीमनं. चला, आयोजकांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल. येस, वाईड बॉल. अवंत दाबी जोडली जाताना संघ जाऊन पोहोचला. टोटल 31 या आकड्यावरती आता समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. 3 बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका हवाय. बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारे टीमला निलेश मात्रे ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. वैयक्तिक चांगला खेळ साकत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र सामन्याला विजय संपादन करून देईल का? गोलंदाज तयार रोहित कोहली. वेगवान बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पकडल्या, जे संपलाय. निलेश मात्रेचा खेळा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारे टीमला मॅच मध्ये आता पकड निर्माण करत असताना सध्या डीसीसी कोपरा संघ. टँक विडीज तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेला. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव वाढला आता बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी संघावरती. 8 बॉल मध्ये करायच्यात 25 धाबा. समोर नवीन फलंदाज इन झालाय नीरज मात्रे. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. लाऊड अपील, इनफॅक्ट लाईन हे पाहिलं. त्याच्यानंतर लेग पायस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. एक धावेनं संघ पुढे सरकला. धावफलकामध्ये धाबा पाहिला संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारे बॉल शिल्लक असतील आता 7 आणि 7 मध्ये करायच्या 24. 7 बॉल 24 समीकरण. विकी मैदानावरती या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली गोलंदाजी. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्नानं तो प्रयत्न फसला जिथे फलंदाज बाद. चौथा विकेट रनआउटचा शिकार ठरला. फलंदाज नीरज मात्रे मैदानातून बाहेर झाला. या बॉलमध्ये धाबा आल्या 2.
अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 34 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असे 6 आणि 6 मध्ये करायचं टोटल अजूनही पाहिलं तर बॅटिंग टीम आहे. चला फलंदाज सेफ वापस वरती पोहोचलात की नाही हा बॅटिंग टीम रिव्ह्यू. यस फलंदाज बाद आहे. तर येणारे 6 बॉल 22 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. फुलटास बॉल डाऊन द ग्राउंड असा फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी नकार दिलाय आणि या बॉलवरती आले सिंगल. एक धाबेनं आता खुश असे सध्या कोपरा संघ, कारण की सिंगल डबलला सामना जिंकू शकत नाही. चैतन्येश्वर कुटारी सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. हवाई रॉकेट या मैदानावरती आता सोडणं हे गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना चैतन्येश्वर कुटारी टीमला. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. तेवढीच चांगली गोलंदाजी. आपण गोलंदाज तनिषच्या माध्यमातून पाहतोय. येणारे बॉल शिल्लक असतील आता 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. फक्त सिंगल मिळेल. सामन्यामध्ये आता पकड मजबूत केली गोलंदाजी करत असताना डीसीसी कोपरा टीमनं. चला विनंती करेन किरवली टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल तो शेवटच्या मॅच मध्ये किरवली टीम समोर फाईट करेल. त्यातून एक संघ लकी ठरेल ज्या संघाचं नाव एखाद्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल. येणारे 3 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज तयार तनिष. बॅटची नरेश बॅकअप आला आणि इथे हा देखील डॉट बॉल पाहायला मिळता. चला किरवली टीम संघनायक आपण यावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. पूर्णपणे मॅच मध्ये आता पकड मजबूत केली आणि विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो मात्र डीसीसी कोपरा. आडव्या बॅटनं फटका चांगला चौकार आलाय. आता शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज तयार. पुन्हा आडव्या बॅटचा वापर. यस हा सामना जिंकला. अभिनंदन टीम कोपरा टीम. चला लगेच विनंती करेन कोपरा टीमच्या संघनायकाला आणि किरवली टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय जिनीत पवार. वैयक्तिक अष्टपैलूची कामगिरी केली आणि जिनीत ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. चला कोपरा टीम संघनायक आपण यावा आणि जिनीत